श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सुतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. शुकाचार्य म्हणतात, राजा भगवान गोपाल कृष्णांची स्वारी अलौकिक ज्ञान सांगत असताना उद्धवांची स्वारी भगवंतांना विचारतीये, भगवान, आपल्याला विन्मुख असलेले जीव स्वतःच केलेल्या कर्मांमुळे उच्च नीच योनींमध्ये जाये करत राहतात. हे गोविंदा, ज्या लोकांना आत्मज्ञान नसतं त्यांना या विषयाची कल्पनाही करता येत नाही आणि जगात बहुतेक लोक आपल्या मायेत गुंतल्यामुळे ह्या विषयाला ते जाणूही शकत नाही. म्हणून आपणच मला याचं रहस्य सांगा. भगवान म्हणाले, उद्धवा, मन कर्ममयंद्रोणा इंद्रियै पंचभिर्युतम. मनुष्यांचं मन हे कर्मसंस्कारांचा समूह आहे. त्या संस्कारांमुळेच भोग प्राप्त करून घेण्यासाठी ते मन 5 इंद्रियांसह एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जातं. आत्मा त्यापासून वेगळा असूनही त्याचा अहंकार धरतो. त्यामुळे तर त्याला आपलं जाणं येणं भासू लागतं. कर्माच्या अधीन असणारे मन नेहमी या किंवा परलोकाशी संबंधित विषयांचं चिंतन करत असतं. तेव्हा ते नव्या विषयाचं चिंतन करतं तेव्हा ते पहिला विषय विसरतं. त्यावेळेला त्याची अगोदरच्या विषयांची स्मृतीसुद्धा नाहीशी होते. नवीन देहाच्या विषयात तल्लीन झाल्यामुळे जीवाला पहिल्या देहाचं विस्मरण होतं. कोणत्याही कारणाने आपल्या अगोदरच्या शरीराविषयी मुळीच आत्मीयता नसणं किंवा त्याला पूर्णपणे विसरणं म्हणजे मृत्यू आहे. हे उद्धवा, मनुष्य जेव्हा नव्या शरीराचा पूर्णपणे आपलेपणाने स्वीकार करतो तोच त्याचा जन्म आहे. ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये किंवा मनोरथ करताना माणूस नव्या शरीराला आपलं म्हणून स्वीकारतो, नव्या स्वप्नामध्ये किंवा मनोरथ करताना पहिलं स्वप्न किंवा मनोरथ जीवाला मुळीच आठवत नाही. त्याचप्रमाणे नव्या शरीराचा स्वीकार केल्यावर जीव आपण पूर्वीचे असूनही नव्याने उत्पन्न झालो असे मानून घेतो. असा त्याचा प्रवास सुरू असताना मनाच्या निरनिराळ्या देहांविषयीच्या अभिमानामुळे आत्म्याच्या ठिकाणी उत्तम, मध्यम आणि अधम असा नसलेलाच भेद उत्पन्न होतो आणि तसाच आत बाहेर हा भेद उत्पन्न होतो. जसा दुष्टपुत्राला जन्म देणारा पिता त्या मुलामुळे लोकांना शत्रू किंवा मित्र मानतो. उद्धवा, काळाची गती सूक्ष्म असल्यामुळे क्षणोक्षणी प्राण्यांच्या शरीराची उत्पत्ती आणि नाश होत असूनही ते दिसून येत नाही. काळाच्या प्रभावाने ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत, नद्यांचे प्रवाह किंवा झाडावरच्या फळांच्या अवस्था बदलत असतात त्याचप्रमाणे सर्व प्राण्यांच्या शरीराचे आयुष्य, अवस्था ह्यासुद्धा बदलत असतात. त्याच ज्योतीचा हा दिवा आहे. प्रवाहातील पाणी तेच आहे असं समजणं, म्हणणं जसं खोटं आहे त्याचप्रमाणे विषयांच्या चिंतनामध्ये आपलं आयुष्य व्यर्थ घालवणाऱ्या अविवेकी पुरुषाचा तोच हा मनुष्य असे म्हणणं आणि समजणं सर्वथैव खोटं आहे. तो विवेकी मनुष्यही वास्तविक कर्मबीजापासून उत्पन्न होत नाही किंवा मरतही नाही, परंतु भ्रमामुळे आत्मा अमर असूनही त्याला तसं वाटतं. जसा लाकडाशी संयोग झालेल्याने अग्नी पेटतो किंवा वियोगाने विझतो असं वाटतं, वास्तविक अग्नी नित्य आहे. उद्धवा, गर्भाधान, गर्भवृद्धी, जन्म, बाल्य, कुमारावस्था, तारुण्य, प्रौढत्व, म्हातारपण आणि मृत्यू या 9 अवस्था शरीराच्या आहेत. उद्धवा,
जीवापासून वेगळ्या असलेल्या शरीराच्या या निरनिराळ्या काल्पनिक अवस्था आहेत. परंतु अज्ञानामुळे गुणांच्या संगतीने आत्मा यांना आपल्या समजतो किंवा विवेक जागृत झाल्यावर त्यांना सोडूनही देतो. पित्याने पुत्राच्या जन्मावरून आणि पुत्राने पित्याच्या मृत्यूवरून आपापल्या जन्ममृत्यूचे अनुमान करावे. आत्मनः पितृपुत्राभ्या मनोमेयौ भवाप्ययौ. समर्थांनी म्हणून तर म्हणलंय ना, मरे एक त्याचा दुजा शोक वाहे. एक जण मरतो, त्याचा शोक दुसरा करतो, पण त्याला हे का कळत नाही, अकस्मात तोही पुढे जात आहे. एक दिवस आपल्याला सुद्धा मरावं लागणार आहे. हा अनुमान त्यांनी करायला पाहिजे. जन्म आणि मृत्यू असणाऱ्या वस्तूंना जाणणारा आत्मा या दोन्ही लक्षणांनी युक्त असत नाही. झाडाचं बी आणि त्याची परिपक्वता पाहणारा माणूस त्यावरून त्याचा जन्म आणि विनाश पाहतो. या दोन्ही गोष्टी पाहणारा जसा झाडाहून वेगळा असतो, तसा शरीराचे जन्ममृत्यू पाहणारा सुद्धा शरीराहून वेगळा असतो. अज्ञानी पुरुष प्रकृती आणि आत्म्याचे हे वास्तविक रूप न कळाल्यामुळे विषयभोगांनाच खरं सुख मानून त्याचंच गुरफटून राहतो आणि जन्म मरणरूप संसार चक्रामध्ये सापडतो. जेव्हा जीव आपल्या कर्मानुसार जन्ममृत्यूच्या चक्रात भटकतो, तेव्हा सात्विक कर्मांच्या आसक्तीने ऋषी देव योनींमध्ये, राजस कर्मांच्या आसक्तीने मनुष्य असुर या योनींमध्ये आणि तामस कर्माच्या आसक्तीने भूत प्रेत पशु आदी योनींमध्ये जन्म घेतो. राजा, भगवान गोपाल कृष्णाची स्वारी उद्धवांना सांगतेय, उद्धवा, जेव्हा मनुष्य एखाद्याला नाचताना गाताना पाहून स्वतःसुद्धा त्याचे अनुकरण करतो, त्याप्रमाणे जीव स्वतः निष्क्रिय असूनही बुद्धीच्या गुणांचे अनुकरण करू लागतो. जलाशयामधील पाणी हलल्याने त्यात प्रतिबिंब झालेली झाडे सुद्धा हलत असल्यासारखी दिसतात, किंवा डोळे फिरवले असता पृथ्वी सुद्धा फिरताना दिसते, किंवा जसं मनातील विचार अथवा स्वप्न पाहिलेले पदार्थ सर्वथैव खोटे असतात, त्याचप्रमाणे उद्धवा, आत्म्याचा विषयानुभव रूप संसार सुद्धा खोटा आहे. जशी स्वप्नातील अनर्थ परंपरा ते पाहत असेपर्यंत नाहीशी होत नाही, त्याचप्रमाणे विषय खरे नसूनही जोपर्यंत जीव त्यांचे चिंतन करतो तोपर्यंत त्याचे हे संसार चक्र थांबत नाही, कारण त्याचं चिंतनच ते सुरू असतं. दुर्जनांनी धक्के मारून बाहेर हाकलणे, अपमान करणे, उपहास करणे, निंदा करणे, मारपीट करणे, बांधून ठेवणे, उपजीविकेचे साधन काढून घेणे, अंगावर थुंकणे, मलमूत्र विसर्जन करणे किंवा निरनिराळ्या प्रकारचे त्रास देऊन चित्त विचलित करण्याचा प्रयत्न करणे किंवा अशा तऱ्हेची कोणतीही संकट असणे, तरी ज्याला आपले कल्याण करून घेण्याची इच्छा होत नाही, त्यांनी आपल्या विवेकबुद्धीने त्या अडचणीतून स्वतःचं संरक्षण करावं. हे ऐकल्यावर उद्धवाची स्वारी म्हणतीये, देवा, हे ज्ञान देण्यातच आपण कुशल आहात. दुर्जनांची अशी कृत्ये मला मुळीच सहन होत नाही, म्हणून मला अशा रीतीने हे सांगा की जेणेकरून मी हे आचरण करू शकेन. हे विश्वात्मन, जे आपल्या चरणांना शरण आले असून भागवत धर्माच्या आचरणात कायम मग्न असतात, अशा शांतचित्त लोकांशिवाय अन्य कोणताही विद्वान सुद्धा स्वभाव बदल आपल्यात करू शकत नाही. शुकाचार्य म्हणतात, भगवान गोपाल कृष्ण अलौकिक ज्ञान सांगत होते. ज्यांचे पराक्रम श्रवण करण्यायोग्य आहेत अशा यदुश्रेष्ठ मुकुंदांना परम भगवत भक्त उद्धवानी जेव्हा अशी प्रार्थना केली, तेव्हा त्यांनी आपल्या सेवकाच्या प्रश्नाची प्रशंसा करून त्याला उत्तर द्यायला सुरुवात केली. हे बृहस्पती शिष्या, दुर्जनांच्या कटुवाणीच्या आघाताने घर पडलेल्या मनाला सांभाळू शकणारा सत्पुरुष ह्या जगात सहसा सापडत नाही. माणसाच्या हृदयाला जेवढी पीडा दुष्टांच्या मर्मभेदी कठोर वाग्बाणांनी होते, तेवढी मर्मभेदी बाणांनीही होत नाही. दुष्टांची जी कठोर वाग्बाण असतात त्यांनी जी पीडा होती, त्या पीडेपेक्षा आणखीन पीडा मोठी नाही. उद्धवा,
या संबंधी एक मोठा पुण्यकारक इतिहास तुला सांगतो, तू सविस्तरपणे ऐक. शुकाचार्य म्हणतात, भगवंतानी अलौकिक असा इतिहास या उद्धवांना सांगितला. उद्धवांच्या निमित्ताने तुम्हाला मला सांगितला. काय, कसा आणि किती तो ऐकूया उद्याच्या भागामध्ये. जय जय रघुवीर समर्थ.